नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, म्हाडा भरती 2021 ज्युनियर इंजिनियर सिव्हिल या पदासाठी जी टेक्निकल विषयाची आमच्या चॅनल मार्फत तयारी चालू आहे, त्यामध्ये काल आम्ही एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग या विषयावरचा एक व्हिडिओ अपलोड केलेला होता. परंतु त्यामध्ये काही तांत्रिक कारणामुळे काही चुका झालेल्या होत्या. त्यामध्ये प्रश्नांची उत्तरे जी होती ती चुकीची सांगण्यात आलेली होती. मित्रांनो, त्यामुळे तो व्हिडिओ आम्ही माघारी घेतलेला आहे आणि आमच्या चॅनलवरून डिलीट केलेला आहे. मित्रांनो, आज आम्ही एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग या विषयावरील पुन्हा एकदा अतिसंभाव्य प्रश्न घेऊन आलेला आहोत. मित्रांनो, यामध्ये आम्ही ज्या चुका मागील व्हिडिओमध्ये झालेल्या होत्या त्या सर्व चुका दुरुस्त केलेल्या आहेत. तरी सुद्धा मित्रांनो, एखाद्या प्रश्नामध्ये जर आपल्याला काही शंका असेल किंवा आपल्याला चुकीचं वाटत असेल तर ते आम्हाला आपण अवश्य निदर्शनास आणून द्यावी. तर आजच्या भागाला सुरुवात करूया. मित्रांनो, आजच्या भागातील हा पहिला प्रश्न आहे, पिक अप द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. आता या ठिकाणी स्टेटमेंट दिलेली आहेत. पॉइंटिंग इज मेजर्ड इन स्क्वेअर मीटर, प्लास्टरिंग इज मेजर्ड इन स्क्वेअर मीटर, ग्लेजिंग इज मेजर्ड इन स्क्वेअर मीटर, ऑल द अबव. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, ऑल द अबव. या ठिकाणी ए, बी आणि सी या तिन्ही ऑप्शनमध्ये जे स्टेटमेंट दिलेले आहेत ते तिन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत. पुढचा प्रश्न आहे, पिकअप द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. आता या ठिकाणी 3 स्टेटमेंट दिलेले आहेत ए, बी आणि सी या ऑप्शनमध्ये. पहिलं स्टेटमेंट आहे, इफ द बेड लेवल इज अबव NSL, द कॅनल इज कॉल्ड fully in banking and the berms are designed as 3D where D is full supply depth of water. दुसरं स्टेटमेंट आहे, एरिया ऑफ कॅनल इन कटिंग इज इक्वल टू BD plus ST square where B equal to bed width and D is equal to depth of cutting and S is the side slope. तिसरं स्टेटमेंट आहे, इफ FSL इज अबव NSL, द कॅनल इज कॉल्ड पार्टली इन कटिंग अँड पार्टली इन फिलिंग अँड बर्म्स आर डिझाइन्ड ॲज 2D वेअर D इज फुल्ली सप्लाय डेप्थ अँड ऑप्शन डी इज ऑल द अबव. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, ऑल द अबव स्टेटमेंट्स विच आर गिवन इन द ऑप्शन्स ए, बी अँड सी आर करेक्ट. पुढचा प्रश्न आहे, पिकअप द इनकरेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. आता या ठिकाणी ऑप्शन्स आहेत, नो डिडक्शन इज मेड फॉर द वॉल्यूम ऑक्युपाइड बाय रिइन्फोर्समेंट, नो डिडक्शन इज मेड फॉर द ओपनिंग अप टू 0.1 स्क्वेअर मीटर, नो डिडक्शन इज मेड फॉर द वॉल्यूम्स ऑक्युपाइड बाय पाइप्स नॉट एक्सेडिंग 100 स्क्वेअर मीटर इन क्रॉस सेक्शन. आणि ऑप्शन डी आहे नन ऑफ दीज. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, नन ऑफ दीज. आता या ठिकाणी ऑप्शन ए, बी आणि सी मध्ये जी स्टेटमेंट दिलेली आहेत त्यापैकी कोणतंही स्टेटमेंट इनकरेक्ट नाही. पुढचा प्रश्न आहे, द व्हॅल्यू ऑफ बी ऑफ इंडियन टाईप WC शोन इन द गिवन फिगर इज. आता या ठिकाणी हे जे बी आहे याची व्हॅल्यू किती आहे अशा पद्धतीनं प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन्स आहेत 45 सेंटीमीटर, 50 सेंटीमीटर, 30 सेंटीमीटर अँड 25 सेंटीमीटर. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, 45 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न आहे, पिकअप द एक्सकॅव्हेशन वेअर मेजरमेंट आर मेड इन स्क्वेअर मीटर्स फॉर पेमेंट. ऑप्शन्स आहेत, ऑर्डिनरी कटिंग अप टू 1 मीटर, सरफेस ड्रेसिंग अप टू 15 सेंटीमीटर डेप्थ, सरफेस एक्सकॅव्हेशन अप टू 30 सेंटीमीटर डेप्थ अँड लास्ट ऑप्शन इज बोथ बी अँड सी. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, बोथ बी अँड सी. पुढचा प्रश्न आहे, ॲज पर इंडियन स्टँडर्ड स्पेसिफिकेशन्स द पीक डिस्चार्ज फ्रॉम डोमेस्टिक पर्पजेस पर कॅपिटा पर मिनिट इज टेकन. ऑप्शन्स आहेत 1.80 लिटर्स फॉर 5 to 10 युजर्स, 1.2 liters for 15 users, 1.35 for 20 users, all the above. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी,
ऑल द अबव. पुढचा प्रश्न आहे, इन लॉंग अँड शॉर्ट वॉल मेथड ऑफ एस्टिमेशन. इन लॉंग अँड शॉर्ट वॉल मेथड ऑफ एस्टिमेशन, the length of long wall is the center to center distance between the walls and options आहेत breadth of the wall, half breadth of wall on each side, 1/4 breadth of the wall, half breadth of wall on each side, 1/4 breadth of wall on each side, none of these. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, हाफ ब्रेड ऑफ वॉल ऑन ईच साइड. पुढचा प्रश्न आहे, द एक्सपेक्टेड आउटटर्न ऑफ सिमेंट कॉन्क्रीट 1:2:4 पर मॅसॉन पर डे इज. या ठिकाणी ऑप्शन्स आहेत 1.5 मीटर क्यूब, 2.5 मीटर क्यूब, 3.5 मीटर क्यूब, 5 मीटर क्यूब. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, 5 मीटर क्यूब. पुढचा प्रश्न आहे, the value of C of Indian type WC shown in the given figure is. या ठिकाणी हे C ची व्हॅल्यू या ठिकाणी विचारलेली आहे. ऑप्शन्स आहेत 400 मिलीमीटर, 450 मिलीमीटर, 500 मिलीमीटर अँड 550 मिलीमीटर. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, 500 मिलीमीटर. पुढचा प्रश्न आहे, द एरिया इज मेजर्ड करेक्ट टू द नियरेस्ट. ऑप्शन्स आहेत 0.01 स्क्वेअर मीटर, 0.02 स्क्वेअर मीटर, 0.03 स्क्वेअर मीटर अँड 0.04 स्क्वेअर मीटर. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ई, 0.01 स्क्वेअर मीटर. पुढचा प्रश्न आहे, द मेजरमेंट इज नॉट मेड इन स्क्वेअर मीटर्स इन केस ऑफ. ऑप्शन्स आहेत डॅम प्रूफ कोर्स म्हणजे DPC, फॉर्म वर्क्स, कॉन्क्रीट जेफ्रीज, RC छज्जा. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, RC छज्जा. पुढचा प्रश्न आहे, द व्हॅल्यू ऑफ ए ऑफ इंडियन टाईप WC शोन इन द गिवन फिगर इज. आता या ठिकाणी ही ए ची व्हॅल्यू विचारलेली आहे. ऑप्शन्स आहेत 25 सेंटीमीटर, 30 सेंटीमीटर, 40 सेंटीमीटर, 45 सेंटीमीटर. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, 30 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न आहे, द अझम्पशन ऑन विच द ट्रॅपेझॉइडल फॉर्म्युला फॉर व्हॉल्यूम्स इज बेस्ड. ऑप्शन्स आहेत द एंड सेक्शन्स आर पॅरलल प्लेन्स, द मिड एरिया ऑफ अ pyramid is half the average area of the ends, the volume of the prismoidal is overestimated and hence a prismoidal correction is applied. आणि ऑप्शन डी आहे ऑल द अबव. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, ऑल द अबव. पुढचा प्रश्न आहे, द ट्रॅप विच इज प्रोव्हाइडेड टू डिस्कनेक्ट द हाऊस ड्रेन फ्रॉम द स्ट्रीट सीवर इज कॉल्ड. ऑप्शन्स आहेत मास्टर ट्रॅप, इंटरसेप्टिंग ट्रॅप, इंटरसेप्शन मॅनहोल, ऑल द अबव. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, ऑल द अबव. पुढचा प्रश्न आहे, ड्यू टू चेंज इन प्राइस लेवल अ रिवाइज्ड एस्टिमेट इज प्रिपेअर्ड इफ द सँक्शन्ड एस्टिमेट एक्सीड्स. ऑप्शन्स आहेत 2%, 2.5%, 4% अँड 5%. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, 5%. पुढचा प्रश्न आहे, द एक्सपेक्टेड आउटटर्न ऑफ हाफ ब्रिक पार्टिशन वॉल पर मॅसॉन पर डे इज. ऑप्शन्स आहेत 1.5 मीटर क्यूब, 2 मीटर क्यूब, 4 मीटर स्क्वेअर, 5 मीटर स्क्वेअर. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, 5 मीटर स्क्वेअर. पुढचा प्रश्न आहे, द एक्सपेक्टेड आउटटर्न ऑफ 2.5 सेंटीमीटर सिमेंट कॉन्क्रीट फ्लोअर पर मेसन पर डे. ऑप्शन्स आहेत 2.5 स्क्वेअर मीटर, 5 स्क्वेअर मीटर, 7.5 स्क्वेअर मीटर अँड 10 स्क्वेअर मीटर. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, 7.5 स्क्वेअर मीटर. पुढचा प्रश्न आहे, पिकअप द इनकरेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. ऑप्शन्स आहेत लीड इज द ॲव्हरेज हॉरिझॉन्टल स्ट्रेट डिस्टन्स बिटवीन द बोरो पिट अँड द प्लेस ऑफ स्प्रेडिंग सॉईल.
The lead is calculated for each block of the excavated area. The unit of lead is 50 meter for a distance up to 500 meter. The unit of lead is 1 kilometer where the lead exceeds 2 kilometer. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. म्हणजे इनकरेक्ट स्टेटमेंट जे आहे ते आहे द युनिट ऑफ लीड इज 1 किलोमीटर वेअर द लीड एक्सीड्स 2 किलोमीटर. पुढचा प्रश्न आहे पिकअप द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. ऑप्शन्स आहेत ऑल पाइप्स अँड फिटिंग्स आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर डायमीटर्स. द डायमीटर ऑफ द पाइप इज द नॉमिनल डायमीटर ऑफ इंटरनल bore. All pipes are measured along the center line of the pipes in meters and all the above. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. ऑल द अबव स्टेटमेंट्स आर करेक्ट. पुढचा प्रश्न आहे पिकअप द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. द एस्टिमेटेड व्हॅल्यू ऑफ द वर्क एक्सक्लुडिंग द अमाउंट ऑफ contingencies, work charged, establishment, tool and plants is called work value. The actual expenditure involved to complete a work including incidental, establishment and travelling charges is called actual cost. The formal acceptance by the administrative department for incurring an expenditure on the work is called an administrative approval. And last option is all the above. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. ऑल द अबव. पुढचा प्रश्न आहे अँटीसिफनेज पाईप इज कनेक्टेड टू. ऑप्शन्स आहेत मेन सॉइल पाईप, बॉटम ऑफ पी ट्रॅप WC, टॉप ऑफ पी ट्रॅप WC, साइड ऑफ वॉटर क्लोजेट. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. टॉप ऑफ पी ट्रॅप WC. पुढचा प्रश्न आहे द ब्रिक वर्क इज नॉट मेजर्ड इन क्यूबिक मीटर इन केस ऑफ. ऑप्शन्स आहेत 1 or more than 1 brick wall, brick work in arches, reinforced brick work, half brick wall. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. हाफ ब्रिक वॉल. पुढचा प्रश्न आहे while estimating a reinforcement cement structure the omitted cover of concrete is assumed. ऑप्शन्स आहेत at the end of reinforcing bar not less than 25 millimeter or twice the diameter of the bar. In thin slabs 12 millimeter minimum or diameter of the bar whichever is more. For reinforcing longitudinal bar in a beam 25 millimeter minimum or diameter of the largest bar which is more. And all the above. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. ऑल द अबव. पुढचा प्रश्न आहे इन द मिड सेक्शन फॉर्म्युला द मीन डेप्थ इज ॲव्हरेज ऑफ डेप्थ ऑफ 2 consecutive sections. The area of mid section is calculated by using mean depth. The volume of the earthwork is calculated by multiplying the mid section area by the distance between the 2 original sections. And all the above. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. ऑल द अबव. पुढचा प्रश्न आहे अ सिमेंट कॉन्क्रीट रोड इज 1000 मीटर लॉंग, 8 मीटर वाइड अँड 15 सेंटीमीटर थिक ओव्हर द सब बेस ऑफ 10 सेंटीमीटर थिक ग्रेव्हल. द बॉक्स कटिंग इन रोड क्रस्ट इज. ऑप्शन्स आहेत 500 मीटर क्यूब, 1000 मीटर क्यूब, 1500 मीटर क्यूब अँड 2000 मीटर क्यूब. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला ओरिजिनल व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करावं लागेल, त्यानंतर कट ऑफ व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करावं लागेल आणि त्यानंतर ओरिजिनल व्हॉल्यूम मायनस कट ऑफ व्हॉल्यूम आपण जेव्हा हे कॅल्क्युलेशन करू त्यावेळी या ठिकाणी आपल्याला मिळणारा आन्सर असेल बॉक्स कटिंग इन अ रोड क्रस्ट. आता या ठिकाणी हे सोल्युशन दिलेलं आहे की ओरिजिनल व्हॉल्यूम म्हणजे काय. सो इट इज द प्रॉडक्ट ऑफ द लेंथ ऑफ द सिमेंट कॉन्क्रीट रोड दॅट इज 1000. इट्स अ विड्थ that is 8 meter and then its a thickness which is 15 centimeter plus the thickness of the gravel, so that means 10 centimeter. so याचं जे प्रॉडक्ट आहे म्हणजे 1000 मल्टिप्लाय बाय 8 मल्टिप्लाय बाय 0.25 म्हणजे 0.15 प्लस 0.10 हे येईल 2000 मीटर क्यूब. आता कट ऑफ व्हॉल्यूम इट इज इक्वल टू 1/4 ऑफ ओरिजिनल व्हॉल्यूम म्हणजे किती येईल
500 मीटर क्यूब. त्यामुळे आता बॉक्स कटिंग इन रोड क्रस्ट हे आपल्याला कॅल्क्युलेट कशा पद्धतीने करता येईल, तर 2000 मायनस 500 दॅट विल बी इक्वल टू 1500. या ठिकाणी हे 2000 असेल. लेट मी करेक्ट दिस. सो दिस इज 2000 मायनस 500 विच इज इक्वल टू 1500 मीटर क्यूब. तर मित्रांनो या ठिकाणी द बॉक्स कटिंग इन रोड क्रस्ट हे किती असेल, इट विल बी 1500. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी 1500 मीटर क्यूब. पुढचा प्रश्न आहे पोर्शन ऑफ एन embankment having uniform up gradient 1 in 500 is circular with the radius 1000 meter of the center line. It subtends 180 degree at the center. If the height of the bank is 1 meter at the lower end and side slopes 2:1, the earthwork involved. Options आहेत 26,000 मीटर क्यूब, 26,500 मीटर क्यूब, 27,000 मीटर स्क्वेअर अँड 27,500 मीटर क्यूब. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी द अर्थवर्क इन्व्हॉल्व्ड विल बी 27,500 मीटर क्यूब. पुढचा प्रश्न आहे पिकअप द करेक्ट स्टेटमेंट इन केस ऑफ वॉटर सप्लाय. ऑप्शन्स आहेत पाइप्स लेड इन ट्रेंचेस अँड पाइप्स fixed to walls are measured separately. Cutting through walls and flowers are included with the item. Pipes are classified according to their sizes and quality and all the above. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी ऑल द अबव. पुढचा प्रश्न आहे द कॉन्क्रीट वर्क फॉर फॉलोइंग पार्ट ऑफ द बिल्डिंग ऑफ स्पेसिफाईड थिकनेस इज मेजर्ड इन स्क्वेअर मीटर्स. ऑप्शन्स आहेत रूट स्लॅब्स, फ्लोवर्स, वॉल पॅनेल्स अँड ऑल द अबव. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी ऑल द अबव. पुढचा प्रश्न आहे द एक्सपेक्टेड आउटटर्न ऑफ 12 mm प्लास्टरिंग विथ द सिमेंट मॉर्टर इज 2.5 स्क्वेअर मीटर, 4 स्क्वेअर मीटर, 6 स्क्वेअर मीटर अँड 8 स्क्वेअर मीटर. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी 8 स्क्वेअर मीटर. पुढचा प्रश्न आहे फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग्स द सबहेड्स ऑफ द एस्टिमेट आर. ऑप्शन्स आहेत अर्थवर्क, कॉन्क्रीट वर्क, ब्रिक वर्क, स्टोन वर्क, रूफिंग, ब्रिक वर्क, फ्लोरिंग, वर्क, वुड वर्क अँड स्टील वर्क. अँड लास्ट ऑप्शन इज ऑल द अबव. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी ऑल द अबव. पुढचा प्रश्न आहे द मेजरमेंट इज मेड फॉर स्टोन वर्क इन स्क्वेअर मीटर इन केस ऑफ. ऑप्शन्स आहेत वॉल फेसिंग, कॉलम्स, लिंटेल्स, कोपिंग्स, बिल्डिंग वर्क आणि ऑप्शन डी आहे ए अँड बी ऑफ द अबव. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी ए अँड बी ऑफ द अबव. या ठिकाणी बी आहे नॉट डी. पुढचा प्रश्न आहे कॉस्ट ऑफ फिटिंग्स and their fixings is specified for the following sanitary fittings. Options आहेत water closets, flushing pipes, lavatory basins and all the above. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी ऑल द अबव. पुढचा प्रश्न आहे साइज, कॅपॅसिटी अँड मटेरियल्स नीड टू बी स्पेसिफाईड फॉर. ऑप्शन्स आहेत बिप कॉक्स, स्टॉप कॉक्स, बॉल वॉल्स अँड ऑल द अबव. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी ऑल द अबव. पुढचा प्रश्न आहे बर्म्स आर प्रोव्हाइडेड इन कॅनॉल्स इफ दीज आर. ऑप्शन्स आहेत फुल्ली इन एक्सकॅव्हेशन, पार्टली इन एक्सकॅव्हेशन अँड पार्टली इन एम्बँकमेंट, फुल्ली इन एम्बँकमेंट अँड ऑल द अबव. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी पार्टली इन एक्सकॅव्हेशन अँड पार्टली इन एम्बँकमेंट. पुढचा प्रश्न आहे द डॅम प्रूफ कोर्स दॅट इज DPC इज मेजर्ड इन. ऑप्शन्स आहेत क्युबिक मीटर, स्क्वेअर मीटर, मीटर्स, नन ऑफ दीज. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी स्क्वेअर मीटर. पुढचा प्रश्न आहे पिकअप द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. ऑप्शन्स आहेत ब्रिक्स आर पेड पर 1000,
Cement is paid per 50 kg bag. Lime is paid per quintal. All the above. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, ऑल द अबव. पुढचा प्रश्न आहे कार्पेट एरिया डज नॉट इन्क्लूड द एरिया ऑफ. ऑप्शन्स आहेत द वॉल्स अलॉंग द डोअर्स अँड अदर ओपनिंग्स, बाथरूम अँड लॅबोरेटरी, किचन अँड पॅन्ट्री अँड ऑल द अबव. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, ऑल द अबव. पुढचा प्रश्न आहे पिकअप द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. ऑप्शन्स आहेत द इन्सिडेंटल एक्सपेन्सेस ऑफ अ मिसलेनियस कॅरेक्टर which could not be predicted during preparation of the estimate is called contingencies. Additional supervising staff engaged at work site is called work charged establishment. Detailed specifications specify qualities, quantities and the proportions of the material to be used for a particular item and all the above. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, ऑल द अबव. पुढचा प्रश्न आहे इन केस ऑफ लाईन गलीज, सिफन्स, इंटरसेप्टिंग ट्रॅप्स द कॉस्ट इन्क्लूड्स. ऑप्शन्स आहेत सेटिंग अँड लाईन, बेड कॉन्क्रिटिंग, कनेक्शन्स टू ड्रेन्स अँड ऑल ऑफ दीज. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, ऑल ऑफ दीज. पुढचा प्रश्न आहे द इन्स्पेक्शन पिट or chamber is manhole provided in a base drainage system. Options आहेत at every change of direction, at every change of gradient, at every 30 meter intervals, all the above. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, ऑल द अबव. पुढचा प्रश्न आहे पिक अप द इनकरेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. डायमेन्शन्स आर मेजर्ड टू द नियरेस्ट 0.01 meter. Areas are measured to the nearest 0.01 square meter. Cubic contents are measured to the nearest 0.1 cubic meter. Weights are measured to the nearest 0.001 tons. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, क्यूबिक कंटेंट्स आर मेजर्ड टू द नियरेस्ट 0.1 मीटर क्यूब. हे स्टेटमेंट जे आहे हे इनकरेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे The center line method is specially adopted for estimating. Options आहेत circular buildings, hexagonal buildings, octagonal buildings, all the above. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, ऑल द अबव. पुढचा प्रश्न आहे द क्रॉस सेक्शन्स फॉर अ हायवे इज टेकन ॲट. ऑप्शन्स आहेत राईट अँगल टू द सेंटर लाईन, 30 meters apart, intermediate points having abrupt change in gradient, all the above. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, ऑल द अबव. पुढचा प्रश्न आहे पिक अप द इनकरेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. द बिल्ट अप कवर्ड एरिया at the floor level of any story of a building is called plinth area. The usable covered area of the rooms of any story of a building is called carpet area. The carpet area of a building along with the area of its kitchen, pantry, store, lavatory, bathroom and glazed veranda is called floor area and none of these. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, none of these. The statements given in the options A, B and C are incorrect. पुढचा प्रश्न आहे the unit of measurement is per quintal for the following. Options आहेत collapsible gates with rails, rolling shutters, expanded metal wire netting, MS reinforcement of RCC works. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, MS reinforcement of RCC works. पुढचा प्रश्न आहे रेफरिंग ऑफ द गिवन फिगर पिक अप द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. ऑप्शन्स आहेत the total length of a center line of 4 walls is 20 meter. Length of long wall out to out is 6.8 meter. Length of short walls in to in is 3.2 meter and all the above. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, ऑल द अबव. पुढचा प्रश्न आहे पिक अप द करेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग द सेंटर लाईन मेथड ऑफ एस्टिमेटिंग अ बिल्डिंग. ऑप्शन्स आहेत product of the center line of the walls and areas of cross section of any item gives
total quantity of the item. The center line is worked out separately for different sections of the wall of a building. The center line length is reduced by half the layer of main wall joining the partition wall and all the above. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, ऑल द अबव. पुढचा प्रश्न आहे द मेजरमेंट इज मेड इन स्क्वेअर मीटर इन केस ऑफ. ऑप्शन्स आहेत सिमेंट कॉन्क्रीट इन फाउंडेशन, आरसीसी स्ट्रक्चर, हॉलो कॉन्क्रीट ब्लॉक वॉल, नन ऑफ दीज. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, नन ऑफ दीज. पुढचा प्रश्न आहे पिक अप द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. ऑप्शन्स आहेत द earthwork of cutting in trenches of borrow pits in fairly uniform ground is measured with the help of average depths of the dead man. The earthwork in trenches of borrow pits in irregular ground is measured by taking the difference in levels before and after completion of the work. The earthwork in trenches of borrow pits where neither A nor B is feasible are measured from the fillings after deduction of voids and all the above. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, ऑल द अबव. पुढचा प्रश्न आहे द एक्सकॅव्हेशन एक्सिडिंग 1.5 मीटर इन विड्थ and 10 square meter in plan area with a depth not exceeding 30 centimeter is termed as. ऑप्शन्स आहेत एक्सकॅव्हेशन, सरफेस ड्रेसिंग, कटिंग, सरफेस एक्सकॅव्हेशन. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, सरफेस एक्सकॅव्हेशन. पुढचा प्रश्न आहे द डायमीटर ऑफ अ डोमेस्टिक सीवर पाईप लेड ॲट ग्रॅडियंट 1 in 100 इज रिकमेंडेड. ऑप्शन्स आहेत 100 मिलीमीटर, 150 मिलीमीटर, 200 मिलीमीटर, 175 मिलीमीटर. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, 150 मिलीमीटर. पुढचा प्रश्न आहे द ऑर्डर ऑफ बुकिंग डायमेन्शन्स इज. ऑप्शन्स आहेत लेंथ, ब्रेथ, हाईट, ब्रेथ, लेंथ, हाईट, हाईट, ब्रेथ, लेंथ, नन ऑफ दीज. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, लेंथ, ब्रेथ, हाईट. पुढचा प्रश्न आहे व्हाईल एस्टिमेटिंग द क्वालिटीज फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ अ बिल्डिंग द करेक्ट मेट्रिक युनिट इज. ऑप्शन्स आहेत मीटर फॉर लेंथ, क्यूबिक मीटर फॉर एरिया, स्क्वेअर मीटर्स फॉर वॉल्यूम अँड लिटर फॉर कपॅसिटी. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, लिटर फॉर कपॅसिटी. पुढचा प्रश्न आहे पिक अप द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. ऑप्शन्स आहेत इन अ गली ट्रॅप a water seal of 6 to 7.5 centimeter is provided. The gully trap collects wastewater from the kitchen sink, wash basins, etc. The gully trap disconnects the sewage drain from the main drainage system and the grating provided over gully traps is 23 centimeter square. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे इफ द फॉर्मेशन लेवल ऑफ अ हायवे हॅज अ युनिफॉर्म ग्रेडियंट फॉर अ पर्टिक्युलर लेंथ अँड द ग्राउंड इज ऑल्सो हॅव्हिंग अ लॉन्जिट्युडनल स्लोप द अर्थवर्क मे बी कॅल्क्युलेटेड बाय मिड सेक्शन फॉर्म्युला, ट्रॅपिझॉइडल फॉर्म्युला, प्रिस्मॉइडल फॉर्म्युला अँड ऑल द अबव. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, ऑल द अबव. पुढचा प्रश्न आहे pick up the incorrect statement regarding a master trap from the following. Options आहेत it is provided in between the lower end of the house drain and the street sewer. It is provided a cleaning eye at the top of the trap. The mica flap wall which opens inwards only is fitted at the top of the inlet pipe. The water seal is less than that of ordinary traps. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, द वॉटर सील इज लेस दॅन दॅट ऑफ ऑर्डिनरी ट्रॅप्स. पुढचा प्रश्न आहे द डिटेन्शन पिरियड इन अ सेप्टिक टँक इज ॲज्युम्ड. ऑप्शन्स आहेत 20 मिनिट्स, 25 मिनिट्स, 30 मिनिट्स अँड 40 मिनिट्स. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, 30 मिनिट्स. पुढचा प्रश्न आहे
Quantity of the earthwork is calculated by Prismoidal formula is. Options आहेत 3500, 3250 meter cube, 3225 meter cube, 3275 meter cube and 3300 meter cube. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी 3225 मीटर क्यूब. पुढचा प्रश्न आहे पिकअप द आयटम ऑफ वर्क नॉट इन्क्लुडेड इन द प्लिंथ एरिया एस्टिमेट. ऑप्शन्स आहेत वॉल थिकनेस, रूम एरिया, WC एरिया, कोर्टयार्ड एरिया. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी कोर्टयार्ड एरिया. पुढचा प्रश्न आहे द मिनिमम विड्थ ऑफ अ सेप्टिक टँक इज टेकन. ऑप्शन्स आहेत 70 सेंटीमीटर, 75 सेंटीमीटर, 80 सेंटीमीटर अँड 90 सेंटीमीटर. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी 75 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न आहे पिकअप द आयटम हुज वेट इज ॲडेड टू वेट ऑफ रेस्पेक्टिव्ह आयटम इज. ऑप्शन्स आहेत क्लिट्स, ब्रॅकेट्स, बोल्ट्स अँड ऑल द अबव. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी ऑल द अबव. पुढचा प्रश्न आहे द एक्सपेक्टेड आउट टर्न फॉर अर्थवर्क इन एक्सकॅव्हेशन इन ऑर्डिनरी सॉइल पर वर्कमॅन पर डे इज. 1 cubic meter, 2 cubic meter, 3 cubic meter अँड 4 cubic meter. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 3 cubic meter. पुढचा प्रश्न आहे अकॉर्डिंग टू इंडियन स्टँडर्ड्स इन्स्टिट्यूट that is ISI, the actual size of modular bricks is. Options आहेत 23 cm by 11.5 cm by 7.5 cm, 25 by 13 by 7.5 cm, 19 by 9 by 9 cm, 20 by 10 by 10 cm. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 19 by 9 by 9 cm. पुढचा प्रश्न आहे the expected outturn of brickwork in cement mortar in foundation and plinth per mason per day is. 1 meter cube, 1.25 meter cube, 1.5 meter cube and 1.75 meter cube. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी 1.25 meter cube. पुढचा प्रश्न आहे द brickwork is measured in square meter in case of. ऑप्शन्स आहेत honeycomb brickwork, brick flat soiling, half brick walls or the partition and all the above. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी ऑल द अबव. पुढचा प्रश्न आहे द हाईट ऑफ द सिंक ऑफ वॉश बेसिन अबव द फ्लोअर लेवल इज केप्ट. 60 सेंटीमीटर, 70 सेंटीमीटर, 75 सेंटीमीटर टू 80 सेंटीमीटर अँड 80 सेंटीमीटर. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 75 सेंटीमीटर टू 80 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न आहे for 12 mm thick cement plastering 1:6 on 100 square meter new brickwork, the quantity of the cement required is 0.2 meter cube, 0.247 meter cube, 0.274 meter cube and 0.29 meter cube. तर मित्रांनो या ठिकाणी जे आन्सर आहे ते आहे ऑप्शन सी म्हणजे 0.274 meter cube. पुढचा प्रश्न आहे The item of steel work which is measured in square meter is. Options आहेत collapsible gates, rolling shutters, ventilators and glazing and all the above. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी all the above. पुढचा प्रश्न आहे brick walls are measured in square meter if the thickness of the wall is 10 cm, 15 cm, 20 cm, none of the above. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ई 10 cm. पुढचा प्रश्न आहे पिकअप द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. ऑप्शन्स आहेत द बेंट अप बार्स ॲट अ सपोर्ट रेजिस्ट द निगेटिव्ह बेंडिंग मोमेंट, द बेंट अप बार्स ॲट अ सपोर्ट रेजिस्ट शियरिंग फोर्स, द बेंडिंग ऑफ बार्स नियर सपोर्ट्स इज जनरली ॲट 45 डिग्री अँड ऑल द अबव. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी ऑल द अबव. पुढचा प्रश्न आहे पिकअप द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. ऑप्शन्स आहे इन ऑर्डर टू चेक द ॲव्हरेज डेप्थ ऑफ एक्सकॅव्हेशन डेड मॅन्स आर लेफ्ट ॲट द मिड विड्थ ऑफ बोरोज पिट, द अर्थवर्क कॅल्क्युलेशन इन एक्सकॅव्हेशन इज मेड फ्रॉम द डिफरन्स इन लेवल्स ऑब्टेन्ड विथ अ लेवल,
The earthwork in excavation to form the road embankment includes the formation of the correct profile and depositing the soil in layers and all the above. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, ऑल द अबव. पुढचा प्रश्न आहे, व्हाईल प्रिपेअरिंग अ डिटेल्ड एस्टिमेट. ऑप्शन्स आहेत, डायमेन्शन should be measured correct to 0.01 meter, area should be measured correct to 0.01 square meter, and volume should be measured correct to 0.01 cubic meter, and last option is all the above. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, ऑल द अबव. पुढचा प्रश्न आहे, द आयटम ऑफ द ब्रिक स्ट्रक्चर मेजर्ड इन स्क्वेअर मीटर इज. ऑप्शन्स आहेत, रिइन्फोर्स्ड ब्रिक वर्क, ब्रोकन ग्लास कोपिंग, ब्रिक एजिंग, ब्रिक वर्क इन आर्चेस. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, ब्रोकन ग्लास कोपिंग. पुढचा प्रश्न आहे, द मोस्ट रिलायबल एस्टिमेट इज. डिटेल्ड एस्टिमेट, प्रिलिमिनरी एस्टिमेट, प्लिंथ एरिया एस्टिमेट अँड क्यूब रेट एस्टिमेट. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, डिटेल्ड एस्टिमेट. पुढचा प्रश्न आहे, अकॉर्डिंग टू ISI मेथड ऑफ मेजरमेंट द ऑर्डर ऑफ द सिक्वेन्स इज. ऑप्शन्स आहेत, लेंथ, ब्रीथ, हाईट, ब्रीथ, लेंथ, हाईट, हाईट, लेंथ, ब्रीथ, नन ऑफ द अबव. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, लेंथ, ब्रीथ, हाईट. मित्रांनो, हा प्रश्न तसा 2 वेळा विचारलेला आहे. पहिल्या प्रश्नामध्ये ISIचा लॉंग फॉर्म त्या ठिकाणी दिलेला होता. दुसऱ्या प्रश्नामध्ये या ठिकाणी ISI, इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट्स, हे दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, द रेट ऑफ पेमेंट इज मेड फॉर 100 क्युबिक मीटर इन केस ऑफ. ऑप्शन्स आहेत, अर्थवर्क इन एक्सकॅव्हेशन, रॉक कटिंग, एक्सकॅव्हेशन इन ट्रेंचेस फॉर फाउंडेशन अँड ऑल द अबव. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, ऑल द अबव. पुढचा प्रश्न आहे, द रेट ऑफ अन आयटम ऑफ वर्क डिपेंड्स ऑन. ऑप्शन्स आहेत, स्पेसिफिकेशन्स ऑफ वर्क्स, स्पेसिफिकेशन्स ऑफ मटेरियल्स, प्रपोर्शन ऑफ मॉर्टर अँड ऑल द अबव. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, ऑल द अबव. पुढचा प्रश्न आहे, द मेन फॅक्टर टू बी कन्सिडर्ड व्हाईल प्रिपेअरिंग अ डिटेल्ड एस्टिमेट इज. ऑप्शन्स आहेत, क्वांटिटी ऑफ द मटेरियल्स, अवेलेबिलिटी ऑफ द मटेरियल्स, ट्रान्सपोर्टेशन ऑफ द मटेरियल्स अँड ऑल द अबव. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, ऑल द अबव. पुढचा प्रश्न आहे, द प्लिंथ एरिया ऑफ अ बिल्डिंग नॉट इन्क्लूड्स एरिया ऑफ द वॉल ॲट द फ्लोअर लेवल, इंटरनल शाफ्ट फॉर सॅनिटरी इन्स्टॉलेशन्स अप टू 2 स्क्वेअर मीटर इन एरिया, लिफ्ट अँड वॉल इन्क्लुडिंग लँडिंग, एरिया ऑफ द कॅन्टिलिवर्ड पोर्च. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, एरिया ऑफ द कॅन्टिलिवर्ड पोर्च. पुढचा प्रश्न आहे, द व्हॉल्यूम इज मेजर्ड करेक्ट टू द नियरेस्ट. ऑप्शन्स आहेत, 0.01 क्युबिक मीटर, 0.02 क्युबिक मीटर, 0.03 क्युबिक मीटर अँड 0.04 क्युबिक मीटर. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, 0.01 क्युबिक मीटर. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण इस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग या विषयावरील अतिसंभाव्य प्रश्न पाहिले. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि अशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षांवर आधारित आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलवर नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.